सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक धक्कादायक अशी पोस्ट केलेली आहे आणि अंजली दमानिया यांच्या एक्स पोस्टमुळे आता चांगलीच खळबळ माजलेली दिसते आहे। छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर आहेत का असं सुद्धा अंजली दमानिया यांनी आपल्या एक्स पोस्ट मधून म्हटलंय आणि त्यांनी ही शक्यता वर्तवली आहे भाजपच भुजबळांना मोठा ओबीसी नेता बनवणार असा दावा सुद्धा अंजली दमानिया यांनी केलाय। एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध भाजपचे जनहित याचिका दाखल केली होती आणि विरोधामध्ये याचिका दाखल करणारी भाजपच आता त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार अशी एक्स पोस्ट अंजली दमानिया यांनी केलेली दिसते। तर कुठे फेडाल हे पाप असं सुद्धा अंजली दमानिया यांनी केले ट्विट मध्ये म्हटलंय। त्यामुळे ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय। अंजली दमानिया यांच्या या ट्विटमुळे काहीशी राजकीय वर्तुळामध्ये खळबळ माजलेली दिसते आहे। छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर आहेत असं ट्विट अंजली दमानिया यांनी केलंय आणि याविषयी अजय माने आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत, आपण बोलूयात। अजय, काय नेमकी माहिती मिळते अंजली दमानिया यांचे ट्विट नेमकं काय आहे, त्यांनी ही शक्यता वर्तवलेली आहे? तर अजयशी पुन्हा एकदा जोडलं जाण्याचा प्रयत्न करूयात। ही मोठी बातमी आपण बघतोय राजकीय वर्तुळासाठी। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ही धक्कादायक अशी एक्स पोस्ट केल्याची माहिती मिळते आहे। छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवरती असल्याचं त्यांनी म्हटलंय आपल्या एक्स पोस्टमध्ये। त्यामुळे अंजली दमानिया यांच्या या एक्स पोस्टवरून आता सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे। तर एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात भाजपनं जनहित याचिका दाखल केलेली होती आणि आता तीच आधी विरोधामध्ये बोलणारी भाजप आता त्याच छगन भुजबळ यांना मोठं करणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। गेल्या काही दिवसांमधला आरक्षणाविषयीचा संघर्ष जर आपण पाहिला तर त्या दृष्टीने सुद्धा ही महत्त्वाची पोस्ट आहे, कारण भुजबळांना मोठा ओबीसी नेता बनवण्याचं भाजपचं ध्येय असल्याचं त्यांनी म्हटलंय। अजय माने आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी। अजय, काय नेमकी अपडेट मिळते अंजली दमानिया यांच्या पोस्टमुळे आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे, खळबळ माजली आहे? नक्कीच यामिनी, आपण जर पाहिलं तर आता अंजली दमानियामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा होताना पाहायला मिळते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंजली दमानिया यांनी एक एक्स पोस्टवर पोस्ट केली आणि त्यांनी म्हटलंय की छगन भुजबळ हे आता थेट भाजपच्या वाटेवर। जर आपण पाहिलं तर ह्याचे दोन अर्थ निघू शकतात। एकीकडे पहिलं पाहिलं तर जेव्हा महाराष्ट्र शासनाने म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी अधिसूचना पत्र मराठा आरक्षणाच्या संदर्भात जाहीर केलं, त्यानंतर एकंदरीत छगन भुजबळ यांनी त्याला वेळोवेळी विरोध केला। तर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजपचं महाराष्ट्रातलं राजकारण पाहिलं तर हे ओबीसीच्या समाजाला अनुसरूनच भाजप राजकारण करताना पाहायला मिळतं। त्यामुळे एक ओबीसी नेता भाजपमध्ये गेला तर त्यांचं बळ वाढणार आहे असा एक मुद्दा आहे। पण ह्या त्यांनी थेट आरोप केलेले आहेत की एकंदरीत त्यांनी छगन भुजबळांना भ्रष्टाचारी म्हटलंय आणि छगन भुजबळांवर आरोप केलेत की हे असे भ्रष्टाचारी नेते भाजपकडे चाललेले आहेत आणि भाजप आता अशा भ्रष्टाचारी नेत्यांना मोठं करणार का असं सुद्धा मत जे ते अंजली दमानिया यांनी या ठिकाणी उपस्थित केलेलं आहे। आपण जर पाहिलं तर अंजली दमानिया यांनी या आधीही छगन भुजबळ यांच्यावर अनेक आरोप केले होते, मग ते भ्रष्टाचाराच्या असो किंवा मग राजकारणातल्या केलेल्या खंडासगीचे असो, आणि त्यानंतर आता थेट एवढा मोठा हा जो आहे तो आरोप आहे की थेट अजित पवार यांना जय महाराष्ट्र करून छगन भुजबळ जे ते भाजपच्या दिशेवर आहेत, वाटेवर आहेत आणि भाजपमध्ये ते पक्षप्रवेश करतील आणि त्या अनुषंगाने भाजपलाही त्यांनी सवाल उपस्थित केलेला आहे की तुम्ही असे भ्रष्टाचारी नेते जे आहेत, राजकारणी जे आहेत ते मोठे करणार का। त्यामुळे आता एकंदरीत पुढे या संदर्भात छगन भुजबळ काय प्रतिक्रिया देतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि तर दुसरीकडे छगन भुजबळ खरंच जाणार का भाजपमध्ये हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यामिनी, अगदी धन्यवाद अजय या सगळ्या अपडेटसाठी। तर अंजली दमानिया यांची ही एक्स पोस्ट नेमकी काय आहे बघूया। भुजबळ भाजपच्या वाटेवर असं त्यांनी विचारलंय आपल्या एक्स पोस्ट मधून। एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात जनहित याचिका करणारा भाजप आता भुजबळांना मोठा ओबीसी नेता बनवणार का असं सुद्धा त्यांनी विचारलंय। तर अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार आणि तेही राजकारणासाठी असं त्यांनी विचारलंय। तर कुठे फेडाल हे पाप असं सुद्धा त्यांनी आपल्या एक्स पोस्ट मधून म्हटलंय।